ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एक व्यापारी असतो, त्याचं नाव धनीराम असतं. सतत काम 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 आणि पैसा 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 ह्याच गोष्टींवरती विचार करणारा हा धनीराम. आठवतंय का? मागच्या गोष्टीमध्ये सुद्धा असाच एका चिंगूस माणसाची मी गोष्ट सांगितली होती, पण हा धनीराम वेगळा आहे बरं का. तर धनीराम एका कामानिमित्त एका गावाला जातो. कामासाठी थोडा वेळ असतो म्हणून तो नदीकाठी फिरायला जातो. पण डोक्यात सतत कामाचेच विचार, चालण्याकडे लक्ष नव्हतं. धनीराम पाय घसरून पाण्यात पडतो, नदीत पडतो. आसपासची लोक त्याला वाचवायला येतात. अरे तुझा हात दे, हात दे, आम्ही तुला वाचवतो, हात दे, हात दे. धनीराम काही कोणाला हात द्यायला तयार होत नाही. ही गोष्ट एक माणूस लांबून पाहत असतो. तो धावत पुढे येतो आणि धनीरामला म्हणतो, माझा हात घे, मी तुला वाचवतो. माझा हात घे म्हटल्याबरोबर धनीरामनी त्याचा हात घेतो. धनीराम त्याचा हात पकडतो. सगळे मिळून त्याला बाहेर काढतात. वाचवल्यानंतर पहिल्यांदी जे वाचवणारी लोक असतात ती त्याला म्हणतात, अरे आम्ही किती वेळा तुला तुझा हात मागत होतो, तू काही आम्हाला हात द्यायला तयार नव्हतास. धनीराम थोडा शुद्धीवरती आल्यानंतर आणि शांत झाल्यानंतर स्वतःशीच विचार करतो, कधी, कुणाला, किती, कसे, केव्हा, कधी केव्हा द्यायचे आणि केव्हा घ्यायचे आणि काय घ्यायचे, हे ह्या प्रसंगातनं मी शिकलो.